इचलकरंजी सुळकूर पाणी योजना कृती समितीच्या वतीने 1 ऑगस्ट 2023 पासून गेले 14 महिने झाले वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करून मंजूर योजना अंमलबजावणीसाठी आम्ही प्रयत्न करतो। ही योजना पूर्णपणे शासनाने अभ्यास करून मंजूर केलेली आहे आणि त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये खोडा घालण्यात आला। त्यासाठी आम्ही ती मंजूर योजना अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतो। त्या दरम्यान गेल्या वर्षीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत रक्तपाताची भाषा वापरली आणि 1 थेंब ही पाणी मी इचलकरंजीला सुळकूरमध्ये देणार नाही असं सांगितलं। सुरुवातीला ही योजना मंजूर करत असताना महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनीच प्रयत्न केले होते आणि अचानक त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये अडचण जाणवू लागल्यानं त्यांनी या गोष्टीचा U-टर्न घेतला आणि इचलकरंजीकरांच्या 4 लाख लोकांच्या तोंडाचं पाणी पिळवण्याचं काम केलं। आता गेली 6 महिने ऑगस्ट महिन्यामध्ये 16 ऑगस्टला राजीव गांधीला मिटिंग झाली 2023ला। त्यावेळेला खासदारांनी 9 सप्टेंबरला मिटिंग लावतो आमदार खासदारांनी सांगितलं होतं। त्यांनी ती मिटिंग लवकर लावली नाही। 6 महिने केल्यानंतर 1 मार्च 2024ला ही मिटिंग विधान भवनामध्ये लागली अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आणि त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी महोदयांनी हात वर करून असं सांगितलं की मी 1 महिन्यामध्ये या योजनेचा अभ्यास करून अहवाल देतो। आम्ही तिथेच प्रश्न केला होता की पूर्ण योजना अभ्यास करून मंजूर केलेली आहे, सगळं पाणी किती आहे, काय धरणात काय आहे ते इथं त्यांनी अहवाल पाटबंधारे खाते आहे, जिल्हा प्रशासन आयुक्त आहे यांनी आणलेलं आहे। असं असताना सुद्धा आपण याची कुठलीही माहिती न घेता परत 1 महिन्याचा वेळ देत आहे। तर त्यांनी सांगितले की दोन्ही बाजूने ज्या तक्रारी त्या तक्रारीचं निरसन करून आम्ही 1 महिन्यात अहवाल मागवतो आणि त्यानंतर या योजनेचा निर्णय घेतो। त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार होती, तो प्रश्न सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना केला। तर मुख्यमंत्री आणि स्वतः खासदार ऋषी माने यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं, आयुक्त दिवटे साहेब कृती समितीचे समन्वयक फोगाडे साहेब यांच्यासमोर सांगितलं की आचारसंहितेची कुठलीही अडचण पाणी प्रश्न आणि पाण्याच्या कामात येत नाही। त्यानंतर खासदारांनी निवडणुकीत सुद्धा मी शुद्ध पाणी इचलकरंजीला देणार आणि मीच पाणी देणार अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। आज का त्यानंतर सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 10 ऑगस्टला इचलकरंजीमध्ये 11 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार होते। त्या दिवशी आम्ही काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार होतो कारण की 4 ऑगस्टला आम्ही गावबंदी जाहीर केली होती। आता तो जो अहवाल द्यायचा होता 1 मार्चला 1 महिन्यात, तो अहवाल आम्ही गावबंदी मंत्र्यांना जाहीर केली आणि जिल्हा प्रशासनाला ईमेलला कळवल्यानंतर त्यांनी 9 ऑगस्टला तो अहवाल पाठवला। 5 महिने जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दडवून ठेवायचं कारण काय? 5 महिने जिल्हाधिकाऱ्यांवर प्रेशर कोणाचं आहे? तर माझा स्पष्ट आरोप आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं त्याच्यावर प्रेशर होतं आणि कोणत्याही पद्धतीत अहवाल द्यायचा नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। पण ज्या दिवशी अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध होणार हे समजल्यावर त्यांनी 9 तारखेला घाईगडबडीने अहवाल पाठवला। त्यानंतर त्या दिवशी आमचे DYSP साहेब, आयुक्त साहेब आणि प्रांतांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर वेगवेगळ्या 2 ते 3 मिटिंग झाल्या। त्यावेळेस सुद्धा आम्हाला सांगण्यात आलं की आज अहवाल गेला आहे 9 तारखेला, आज 10 तारीख आहे, एक 4 दिवसाच तर तुम्ही वाट बघा। 4 दिवसात तो मुख्यमंत्र्यांच्या टेबलला जातोय आणि आपल्याला मिटिंगची तारीख मिळते। आम्ही तसं लेखी पत्र त्यांना मागितलं। त्याच वेळेला त्या दिवशी 10 तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री महोदय केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी येणार होते। पाहणी करण्यासाठी येताना कलेक्टर साहेबांनी त्यांना प्रश्न सांगितला की अशा पद्धतीचे इचलकरंजीचे लोक उद्या काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यात उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि यात मार्ग काढला पाहिजे। तर त्यांनी त्यांना लवकरात लवकर मिटिंग लावतो म्हणून आश्वासन दिलं। त्या आश्वासनाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आयुक्तांनी आम्हाला पत्र दिलं की लवकरात लवकर मिटिंग लागलीच आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही 8 दिवस आमचं आंदोलन स्थगित केलं आणि मंत्र्यांची गावबंदी शिथिल केली। अजितदादा पवारांचा दौरा निर्विघ्नपणे त्या दिवशी इथं पार पडला। कुठलीही त्यामध्ये अडथळा आम्ही कृती समितीच्या माध्यमातून आणला नाही। का तर आम्हाला या प्रशासनानं आश्वासन दिलं होतं, सांगितलं होतं की अजितदादा एवढे चांगले मंत्री आहेत, त्याचा स्वभाव असा आहे आणि ते तातडीने तुमचं काम करतील, त्यांनीच मंजूर केलेली योजना आहे। अशा DYSP समीरसिंह साळवे यांच्या गोड बोलण्याला आम्ही खुललो आणि DYSP समीरसिंह साळवेवर आम्ही विश्वास ठेवला की आमची घोडचूक झाली। आम्ही त्या दिवशी जर आंदोलन केलं असतं तर आम्हाला चाललं असतं, कारण की त्या दिवशीच आमच्यावर जर गुन्हे नोंद करायचे असते तर त्या दिवशीच झाले असते आणि या योजनेला पुढं काही ना काही गती मिळाली असती। त्यानंतर सुद्धा 1 महिना काही न केल्यामुळं आम्ही 4 सप्टेंबरला महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केलं। धरणे आंदोलन केल्यानंतर परत 12 तारखेला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इचलकरंजी शहरातील 2 वर्षापूर्वीची विकास कामं, त्या विकास कामाचं उद्घाटन करण्याचा घाट जाणीवपूर्वक या प्रशासनानं घातला। मुद्दाम त्यांना आमच्या नाकावर तिचून इचलकरंजीकरांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करायचं, यासाठी पालकमंत्र्यांना आणायचं काम यांनी केलं आणि जुन्या कामाचं उद्घाटन सोहळा यांनी यावेळेला केला आणि त्यासाठी मुश्रीफांना बोलवण्याचं घाट घातलं। आम्ही नेहमीप्रमाणे सांगितलं, DYSPवर आमची बैठक झाली
या बैठकीत झालेली चर्चा निष्फळ ठरली. आम्ही म्हटलो की आम्हाला मिटिंगची तारीख पाहिजे, आमची योजना आम्हाला शुद्ध आणि मुबलक हक्काचं पाणी पाहिजे. तर त्यांनी म्हटले की तसं काय होणार नाही आणि आम्ही तुम्हाला आंदोलन करून देणार नाही. त्यानंतर आम्ही आंदोलनस्थळी जमलो. आंदोलनस्थळी जमल्यावर आमचे जे 50-60 कार्यकर्ते होते त्यांनी तिथेच ठिय्या मारला आणि लोकशाही मार्गाने आम्हाला पाणी पाहिजे यासाठी घोषणाबाजी केली आणि त्यांचा निषेध नोंदवला. ह्याच पालकमंत्र्यांनी रक्तपाताची भाषा वापरली. दुसरे एक भाजपचे नेते आहेत हर्षवर्धन पाटील, त्यांनी 2 महिन्यापूर्वी आपल्या विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर इचलकरंजी हा पाकव्याप्त काश्मीर असा परिसर आहे असं म्हटलं. तर ह्या वाचाळवीरांना रोखण्याचं काम पोलीस प्रशासन करत नाही. पोलीस प्रशासन लाचार नाही, हातबल आहे. त्यांना कुठलाही हात पोलीस प्रशासन लावू शकत नाही. सत्ताधाऱ्यांच्या पुढं पोलीस प्रशासन एकदम लाचार आहे अशी भूमिका आहे. आणि आम्ही आमच्या गावासाठी आंदोलन करत असताना, प्रामाणिकपणे आम्ही पाण्यासाठी लढत असताना प्रशासन जाणीवपूर्वक प्रशासनानं काल आमच्यावर गुन्हे नोंद केले. माझी प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही आमच्यावर 100 गुन्हे नोंद करा, चालेल, आम्हाला काही अडचण नाही. पण आम्ही इथून पुढेही कुठल्याही मंत्र्याला इथे येऊ देणार नाही. आम्ही अशाच प्रकारचे निदर्शने आंदोलन करणार. तुमच्या इचलकरंजीच्या पाण्यासाठी तुम्ही जरी 100 गुन्हे आमच्यावर नोंद केले, आम्हाला फासावर जरी लटकवलं तरी आमची काही हरकत नाही, पण गावाला पाणी मिळू दे हीच आमची तीव्र भावना आहे. त्याचबरोबर मी प्रशासनावर दबाव टाकणाऱ्या हसन मुश्रीफ यांचा जाहीर निषेध करतो आणि गुन्हे नोंद करणाऱ्या आणि सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचाही मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.